गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार शेषराम कुरुटे यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश घेतला आहे। तर त्यांनी या दरम्यान 2024 विधानसभा निवडणुकीचा खापर तत्कालिक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर फोडला आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षाचा नाश करण्याचे काम केले आहे। त्यांनी एक नारा लावला होता, जहा नाना वही जाना, परंतु आता संपूर्ण महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये एकच झालेला आहे, जहा नाना वहा कभी नहीं जाना। कारण की नाना पटोले चॉकलेट बॉय नेते आहेत, फक्त चॉकलेट देण्याचं काम करतात। इतकंच नव्हे तर साकुल येथे मुख्यमंत्र्यांना मोठा बंगला बनवून टाकला आहे। मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनणार म्हणून मुख्यमंत्री कुठे गेले? आता ना मुख्यमंत्री राहिले नाही, जनतेने नाकारला आहे। 208 मतांनी बॉयलेटवर निवडून आले आहे, असा आरोप आमगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार शेषराम कुरुटे यांनी केला आहे। आज आपल्याला एक मनामध्ये वाटलं असेल की कुरुटे साहेब हे तर काँग्रेसचे होते, पण आज त्यांच्यामध्ये धनुष्यबाण कसं काय आलं? मागील 2024च्या विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेनं सर्व महाराष्ट्राचा नाश करण्याचं काम केलं। अरे त्यांनी एक नारा लावला होता कि जहाँ है नाना वहां जाना, लेकिन परंतु आता संपूर्ण महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये एकच झालेलं आहे, जहां नाना वहां कभी नहीं जाना। कारण की नाना पटोले हे चॉकलेटबाज नेते आहेत, चॉकलेटबाज, फक्त चॉकलेट देण्याचं काम करतात। तुम्हाला सांगतो, मी दिल्लीला गेलो, मी माझी तिकीट मागायसाठी गेलो, AICCच्या दरवाज्यावर जेव्हा पोहोचलो तेव्हा नाना पटोले मला म्हणाले, तर त्यांनी मला AICC मध्ये बोलावलं आणि त्यावेळेस दरवाज्यावर सांगितलं, अरे शेषराम कुरुटे तुम्ही या ठिकाणी कशाला आले? तुमची तिकीट फायनल झालेली आहे, तुम्ही आपल्या मतदारसंघामध्ये जा आणि आपल्या कामाला लागा। अवघ्या 15 मिनिटांमध्येच मला मेसेज आलेला की शेषराम भाऊ कुरुटे तुमचा तिकीट नाना पटोलेंनी कापला। असं यांनी एवढं मोठं माझ्यासोबत घात करण्याचं काम केलं। मी संपूर्ण गाव पातळीमध्ये गावागावामध्ये जाऊन कार्यकर्त्याला एकत्र करून संघटना बळकट करण्याचं काम केलं, संघटना मजबूत करण्याचं काम केलं, पक्षाला मजबूत करण्याचं काम केलं। पण ऐन वेळेवर माझी तिकीट कापून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना एवढं मोठं पाप केलं, महाराष्ट्राला संपवण्याचं काम केलं। अरे एवढंच नाही, ते मुख्यमंत्र्याचा मोठा बंगला बनवून टाकलं की मी उद्या मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार आहोत। पण मुख्यमंत्री कुठे गेले? मुख्यमंत्री नाही राहिले आणि जाता जाता जनतेनं पण नाकारलं आणि 208 मतांनी बायलटवर निवडून आले। आणि साहेब, गाव तिथं शिवसेनेची शाखा, गाव तिथं शिवसेनेची शाखा आणि घर तिथं शिवसैनिक, अशा प्रकारची संकल्पना मी राबवणार, हा आपल्याला वचन देतो।